हॅलो गाइज, वेलकम टू माय चॅनल दॅट इज तनुकी शॉर्ट्स. आज आम्ही बनवणार आहे शेंगदाणे आणि तिळाची पोळ्या. तर त्याच्यासाठी आम्ही तीळ भाजून घेतलेली आहे आणि शेंगदाणे पण भाजून मिक्सरमध्ये टाकलेले आहे आणि तीळ आणि शेंगदाणे आता बारीक करून घेणार. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता त्याला मिक्सरनी फिरवून घेऊ. आपण त्याच्यामध्ये ही गुड पण किसून टाकू. गुड असा फुटला तर फोडून घ्यायचा, नाही तर आपण किसून पण शकतो. कणिक, रवा आणि मैदा हे थोड्या क्वांटिटीमध्ये भिजवून ठेवलेलं आहे. याला 10-15 मिनिट आपण भिजवून ठेवू. त्याच्यानंतर आपण याचे पोळ्या लाटू. पोळ्याला असं किसून घेतलं आणि आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. असं त्याला मिक्स करून घ्यायचं. एक त्याचा गोळा घेतलेला आहे, जी आपण कणिक भिजवली होती त्याच्यामध्ये आता हे मिश्रण भरायचं आणि त्याला असं बांधून घ्यायचं. पोळीचा आकार द्यायचा. ही झाली तिळगुळची पोळी. त्याला ताव्यावर टाकून असं शेकायचं दोन्ही बाजूने. तूप लावून चांगलं शेकून घ्यायचं. खूप टेस्टी आणि बनवायला एकदम इझी रेसिपी आहे. बघा किती मस्त टम्म फुगून झालेली आहे, किती सुंदर आहे. रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.